कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यांचे रिश्तेदार पण आले होते त्याच्यामध्ये, सगळे होते, प्रेग्नेंट होती त्यावेळी मी। बरं, हां, इतकी मोठी गोष्ट आहे। पण मंदिर गेली मी, त्या पण सोबत होते माझी भाभी होती, वहिनी जे तुम्ही म्हणते। पासपोर्ट मला असे एक्युरेट माहीत नाही, पण 2000 किंवा 1998 मध्ये त्यावेळेही काढलेला। पण मग त्यावेळेला तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागलं असेल ना, कारण तुमचं नाव जर व्हॅलिड करायचं तर त्याच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट नाही वापरलं तुम्ही तिथे? ज्या वेळे माझा पासपोर्ट यांनी काढला होता आणि त्यावेळे मी 9th पास होती फक्त, क्योंकि ज्या वेळे मी धनंजय मुंडेला भेटली मी फक्त 16 वर्षाची होती आणि फक्त 9th पास झाला होता माझा। मी शिक्षण पण सोडला होता आणि त्यावेळे माझी ह्यांची आणि मी पढण्यामध्ये एकदम धडक्कन होती, त्याच्यासाठी मी 9th मध्ये मी शिक्षण पण सोडला आणि त्यानंतर 1 वर्षानंतर पढाई सोडल्यानंतर ह्यांची माझी भेट झाली। अशी सगळी गोष्ट झाल्यानंतर ह्यांनी माझा पासपोर्ट काढलाय। बरं, ह्यांनी काय काय डॉक्युमेंट दिले ह्यांना माहित आहे, क्योंकि मला तो माहित पण नाही होता आणि माझी औकात पण नाही होती, कुठे विदेश फिरायला जायचे माझे स्वप्न पण नाही होते त्यावेळी। पण मग आता तुम्ही सांगता 16व्या वर्षी तुमची आणि त्यांची भेट झाली, मुळात कशी झाली भेट? काय म्हणजे काय कारण ठरली, कशी तुमची दोघांची मैत्री झाली किंवा ओळख झाली, ती कशी झाली? हे जे एक महंत होते भय्यू महाराज, त्यांचा आश्रम इंदोरमध्ये होता, सुकल्या ग्राममध्ये, जिकडे मी राहत होती। त्यांच्या आश्रममध्ये मुंडे साहेब आणि धनंजय मुंडे दोघी आणि त्यांचे पूर्ण महाराष्ट्राचे मोठे मोठे मंत्री तिकडे येत होते त्यावेळे। आता तो त्यांची मृत्यू झाली, त्यांनी आत्महत्या केली, पण त्यावेळे येत होते तिकडे। तिकडे आमची भेट झाली। बरं, मग तिथून तुम्ही मुंबईत कसं आलात? लग्नानंतर त्या मला घेऊन आले। लग्न इंदोरला झालं की मुंबईत झालं? लग्न आमच्या इंदोरमध्ये झालेलं। मग भय्यू महाराज साक्षीदार होते तुमच्या लग्नाला? नाही, तो नाही होते। बरं, मग लग्न कुठे झालं? त्यांच्या आश्रम मध्ये आमची ओळख झालेली आहे। बरं, एक ऍक्सिडेंटली आमची ओळख झालेली। मी जात पण नाही होती त्यांच्याकडे, की असे मी रेग्युलर जात होती। मला हे बाबा बाबा हे सगळी गोष्टीवर मी कधीही विश्वास ठेवत नाही, क्योंकि आपण सगळ्यांनी आश्रम मूवी आणि हे सगळे आपण बघतोय, तो त्याच्यासाठी माझ्या हे बाबा वगैरे वरती विश्वास पण नाहीये। तो मी जात पण नाही होती, पण एकदा माझी आई सोबत मी गेली होती, ऍक्सिडेंटली त्यांची माझी ओळख झाली आणि ऍक्सिडेंट सुद्धा झाला, आमची टक्कर झाली होती, असं आमच्या मिळणं झालं। अगदी फिल्मी आहे सगळं, फिल्मी आहे सगळं पूर्ण फिल्मी आहे। पण मग तुम्ही इंदोरला कसं, तुमचं मूळ गाव कोणतं? मी माझं जन्मस्थान जे आहे इंदोर आहे। अच्छा, तुम्ही मूळच्या इंदोरच्या आहात। बरं, मग तुम्ही मुंबईत आलात, तर मग मुंबईत तुमचं सगळी व्यवस्था जी ती कोणी केली होती? राहणं खाणं सगळं? माझ्या नवऱ्यानी, म्हणजे धनंजय मुंडे? हा, आम्ही रेंटवरती राहिले आहे, 10 बाय 10चे रूम मध्ये आम्ही रेंटवरती राहिले आहे गोरेगाव मध्ये। बरं, हा, 2 त्यावेळेला मुंडे साहेब काय करायचे? कोणचे मुंडे? धनंजय मुंडे साहेब स्टुडंट होते। बरं, सिम्बायोसिस कॉलेज में, हाँ, पुण्याला करत होते। हाँ, पुण्याला सिम्बायोसिसला शिकत सिम्बायोसिस कॉलेज मध्ये। आणि तुम्ही मुंबईत होता? हा, नाही, मी इंदोरमध्ये पण होती, मुंबईमध्ये पण होती, क्योंकि त्यांनी काय सांगितलं, तू इतकी 9th पास आहे आणि मी लॉ करत आहे, आपला फ्युचर खूप चांगला आहे, तू आता अजून तू पढ। त्यांनी माझी स्टडी पण सुरू करून दिली, की तू पढ, अशीच तू धडक्कन मतलब राहू नये, मला असं आवडत नाही, माझी फॅमिली तुला कधी एक्सेप्ट करणार नाही, तू जी अनपढ गवार अशिक्षित राहिली। तो मी सांगितलं, हा, चांगली गोष्ट आहे, मला नवरा माझ्या चांगल्यासाठी। परत मी पडली 10th 11th 12th त्यांचे भेटले नंतर मी केलेली आहे। पण मग हे त्यावेळेला तर गोपीनाथ मुंडे साहेब होते, हा, त्यांना माहिती होता हा विषय तुमचा, की धनंजय मुंडे आणि तुम्ही एकत्रित राहतायत, धनंजय मुंडेंनी तुमच्याबरोबर लग्न केलंय? त्यांना सगळं माहित होता, पण याच्यामध्ये कशी गोष्ट आहे ना, आम्ही दोघे जे आहे खूप लहान होते, प्रेम मध्ये, आणि कहते ना की जवानी के जोश में जे आम्हाला करायचं होतं ते आम्ही केला। मी ब्राह्मण समाजाची होती, त्याच्यासाठी त्यांच्या घरचे लोकांना ते मान्य नाही होता, पण त्यांना मान्य होता।
आणि मला फक्त माझे नवरेकडून मतलब होता. माझी आईला पण हे लग्न मान्य नाही होता, माझे घरचे लोकांना पण मान्य नाही होता की कुठला आला महाराष्ट्रातून. आणि पहिल्यांदा ज्यावेळी आमची भेट झाली, सेकंड मीटिंगमध्ये त्या माझ्या घरी आल्या आणि माझी आईसमोर बात ठेवली की मी माझी आईला आई म्हणून, आई मम्मी म्हणत होते, आई तर नाही म्हणत होते, मम्मीसोबत मी लग्न करणार आहे आणि तुम्ही विचारू पण नाही दुसऱ्यासोबत कोणाला लग्न करण्याची, अशी सगळी गोष्ट झाली. तो आज घरचे लोकांना विचार न करता आम्ही दोघे सोबत एक दुसरे सोबत 27 वर्ष. मग घरच्यांच्या अनुमतीने तुम्ही लग्न केलं? तुमच्या आईवडिलांच्या अनुमतीने लग्न केलं? नाही, अनुमती नाही होती त्यांची. मग तुम्ही पळून जाऊन लग्न केलं? हा. बर, मग लग्न कुठे झालं तुमचं? इंदोरमध्ये. इंदोरमध्येच झालं? कुठे मंदिरात? हा, इंदोर मध्ये एक मंदिर होता आणि खूप काही गोष्ट आहे. जसे एकदा आमचं लग्न तुटला, फिर परत झाला, मतलब सगळं फिल्मी आहे, ते खूप मोठा होईल जरी सांगणे गेली. तो माझी लवकरच लवकर नॉवेल येणार आहे. एकदा आमचं लग्न पूर्ण दुल्हन बनून मंदिरला गेली होती लग्नासाठी. त्यांचे रिश्तेदार पण आले होते त्याच्यामध्ये, सगळे होते. प्रेग्नेंट होती त्यावेळी मी. बर. हा, इतकी मोठी गोष्ट आहे. पण मंदिर गेली मी, त्या पण सोबत होते. माझी भाभी होती, वहिनी जे तुम्ही म्हणताय, वहिनी होती माझी सोबत, पण प्रेग्नेंट होती मी. त्या आम्ही लग्न करण्यासाठी गेले होते, पण बघितलं की 150 पोलीसवाले आणि 200-300 गुंडे माझ्या रस्ता अडवला त्या लोकांनी आणि मारहाण सुरू केली. असं सगळी गोष्ट आहे. पण का बरं? पण ते गुंड कोणी पाठवले होते हे मला माहित नाही. माझे नवरे सांगताय की माझे आई वडिलांनी हे गुंडे पाठवले. पण कशाला ते पाठवणार? काय करायचं आहे त्यांना? जरी करायचा होता तो माझ्या घर येऊन मला अडवले होते. हा, माझी आईच्या आणि त्यांची आईच्या बोलणं खूप वेळ झालेला आहे. माझी आई म्हणत होती की तुमच्या मुलाला तुम्ही सांभाळा, तुम्ही येऊ देऊ नका इकडे. मला पाहिजे नाही की माझी मुलीकडून फिरे तुमच्या मुला, मला नाही पाहिजे की ते दोघांच्या लग्न होय. बरं, मग आई वडिलांची अनुमती नव्हती, त्यांच्या